गैरसमज आहेत. तर ह्या वनस्पतीमुळे तर कुणी ह्याला प्राण्याची नखं म्हणतंय, तर कुणी त्याला प्राण्याच्या शेपटीचा भाग म्हणतंय, तर कुणी ही वस्तू अजूनपर्यंत काढून दाखवली नाही. त्यामुळे कोणती खरी आणि कोणती खोटी हे माहीत करणे अवघड आहे. परंतु माझ्याकडं माहिती आहे त्यानुसार सफेद आकड्याच्या फुलामध्ये हात जोडी मिळते. दोन्ही हाताच्या मुठी बांधल्यासारखे त्याचा आकार असतो व तो गुरुपुष्य योगावर सफेद आकडाच्या फुलातून काढला जातो, अशी माझ्याकडे माहिती आहे. तर हाताजोडी किंवा हात जोडी हे धनप्राप्तीसाठी तर एक नंबर आहेच, पण वशीकरणासाठी, बाकीच्या तांत्रिक ह्यासाठी